गर्ल्स हॉस्टेल मधलं भूत. फार पूर्वी शहरात एक गर्ल्स हॉस्टेल असायचे, जिथे कॉलेजचे विद्यार्थी राहायचे. तिथे अनेक मुली राहत होत्या. एके दिवशी अमेरिकेतील मोनिका नावाची NRI मुलगी त्या हॉस्टेलमध्ये राहायला आली. मी अमेरिकेहून आली आहे, मला इथे राहण्यासाठी खोली हवी आहे. किती दिवस? जोपर्यंत मी माझा अभ्यास पूर्ण करत नाही तोपर्यंत. आता मोनिका बाकीच्या मुलींसोबत हॉस्टेलमध्ये राहू लागली. एके दिवशी मोनिका तिच्या खोलीत रात्री झोपली असताना तिला काही आवाज आला. ती बाहेर आली. तिने पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं. तिथे कोणी नाही आणि ती तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी ती काही मुलींसोबत बसून बोलत होती. तेव्हा सोनिया म्हणाली, मी लवकरच हे हॉस्टेल सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाणार आहे. हो, इथे रात्री खूप भीतीदायक आवाज येतात. हो, काल मलाही काही आवाज आला, पण घाबरण्यासारखे काय आहे? तुला नाही माहिती का, हे हॉस्टेल हॉन्टेड आहे. हो, लोक म्हणतात की या हॉस्टेलच्या ठिकाणी खूप वर्षापूर्वी एक तांत्रिक राहायचा, जो काळ्या जादूचा वापर करून आत्म्यांना कैद करत असे. असं म्हणतात की तो तांत्रिक तर मेला, पण त्या सगळ्या आत्मा अजूनही भूत बनून इथे भटकत आहे. काय म्हणताय? तांत्रिक आत्मा आणि झपाटलेले? हे खरं आहे मोनिका. आम्ही सगळे इथून जाणार आहोत, तू पण आमच्या सोबत चल. भूत असं काही नसतं, म्हणूनच मी कुठेही जाणार नाही. अशा प्रकारे मोनिकाने इतर मुलींच्या बोलण्याची खिल्ली उडवली. त्याच रात्री मोनिका तिच्या खोलीत झोपली असताना तिला बाहेरून कसला तरी आवाज आला आणि ती उठून बसली. ते भूत पुन्हा आलेली दिसते. खोलीतून बाहेर आल्यावर तिला कोणीच नसल्याचे दिसले. ते भूत मला घाबरले असे दिसते. एवढं बोलून मोनिका दरवाजा बंद करू लागली. तेवढ्यात तिला दूरवर एक सावली दिसली. ही कुणाची सावली आहे? ती सावलीच्या मागे जायला लागली. जशी ती सावलीकडे सरकत होती तशी सावलीही तिच्यापासून दूर जात होती. मग अचानक सावली खूप मोठी झाली. ही सावली खूप मोठी झाली आहे, पण ही सावली आहे कुणाची? असा विचार करत ती सावलीकडे धावू लागली. धावत धावत ती हॉस्टेलच्या गच्चीवर आली. गच्चीवर आल्यावर सावली गायब झाली. ही सावली कुठे गायब झाली? जाऊ दे, तिला जिकडे जायचं तिकडे ती गेली. जाऊ दे, मी आता झोपायला जाते. आणि पुन्हा एकदा मोनिका हॉस्टेलमधल्या रात्रीच्या गजबजाटाकडे दुर्लक्ष करून खोलीत येऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती हॉस्टेलमध्ये काही मुलींसोबत बसली असताना सोनिया म्हणाली, मोनिका, आम्ही एक नवीन हॉस्टेल पाहिले आहे. उद्या सकाळी आपण सगळे तिकडे शिफ्ट होऊया. काय? तुम्ही खरंच हे हॉस्टेल सोडत आहात का? हो, इथे राहिलो तर ते भूत आपल्याला मारून टाकेल. मी तुला किती वेळा सांगितले आहे की हे भूत सारखे काय नाही, पण तुम्ही लोक माझं ऐकतच नाहीये. मोनिका, आम्हाला ते सर्व नाही माहिती. उद्या सकाळी आपण इथून निघणार आहोत. तुझं मन झालं तर तू पण येऊ शकतेस. त्या रात्री पुन्हा एकदा मोनिका तिच्या खोलीत झोपली होती. नंतर खूप मोठे आणि भयानक भूत तिच्याकडे आले. मोनिका, बघ, तुला भेटायला कोण आलंय? कोण आहे? अचानक समोर एवढं भीतीदायक भूत पाहून मोनिका घाबरते. तू कोण आहेस? आणि माझ्या खोलीचा दरवाजा बंद होता, तू आत कसा आलास? मी भूत आहे आणि कुठलाही दरवाजा आम्हा भूतांना थांबवू शकत नाही. 2 दिवसांपासून मी तुला हे पटवून देत आहे की तुम्हा माणसांप्रमाणे आम्ही भूत पण खरेच असतो, पण तू आमची थट्टा करतेयस. म्हणून मी ठरवलं की आज तुला भूतांना भेटवतो. प्लीज प्लीज मला काही नका करू. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. भूताने मोनिकाचा हात पकडला आणि तो तिला घेऊन गायब झाला. भूत मोनिकाला जमिनीच्या खाली असलेल्या एका गुहेत घेऊन गेला. माझ्या घरी
स्वागत आहे. मला सांग, तुला काय हवंय? वाघाचं रक्त की माणसाची खोपडी? नो, मला काहीच नको आहे. प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. मराठीत बोल. डोनाल्ड ट्रम्पची भाजी. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी मानते की भूत असतात. असं कसं? मोठ्याने बोला. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. असेच भूत मोनिकाला घाबरवत राहिला. काही वेळाने मोनिका भीतीने बेशुद्ध पडली. मी हिला धडा शिकवला असं दिसतंय. त्यानंतर सकाळी मोनिकाला जाग येताच ती तिच्या खोलीत असल्याचे तिला दिसले. भूत भूत, या हॉस्टेलमध्ये भूत आहे. मला इथे राहायचं नाही. ती हॉस्टेलच्या खोलीतून बाहेर आली. तिथे सोनिया, राणी आणि बाकीच्या मुली आहेत. सोनिया, मला पण घेऊन जा. या हॉस्टेलमध्ये खरंच भूत आहे. पण तुझं सामान? मला काही नको आहे. फक्त मला इथून बाहेर काढा. त्यामुळे हॉस्टेल हॉन्टेड असल्याची मोनिकाची खात्री पटली आणि ती तिचं सामान तिथेच सोडून पळून गेली. मित्र बनला भूत ही घटना आहे पुण्यातील. आयुष पुण्याच्या DK पाटील कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला होता. त्याचं 12वी पर्यंतचं सर्व शिक्षण DK पाटील कॉलेजमधूनच झालं होतं. आयुषला IAS बनायचं होतं आणि त्यासाठी तो कॉलेजच्या लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करत असे. एक दिवस आयुषने लायब्रेरियनला विचारलं, टाइम्स ऑफ इंडिया कुठे आहे? मला सापडत नाहीये. बहुतेक कोणीतरी घेऊन गेलं असेल. आयुषला आश्चर्य वाटलं, कारण त्याच्याशिवाय कॉलेजमध्ये दुसरं कोणी टाइम्स ऑफ इंडिया वाचणारे नव्हते. आयुषने दुसरे वर्तमानपत्र घेतले आणि आपल्या जागेवर जाऊन तो बसला. तितक्यात त्याचं लक्ष त्याच्या बाजूला बसलेल्या मुलाकडे गेलं. तो टाइम्स ऑफ इंडिया वाचत होता. आयुषने त्याला विचारलं, IAS ची तयारी करतोयस का? होय. तुझं नाव काय आहे? मेहुल. मी फर्स्ट इयर शिकतोय. अरे, आपण तर क्लासमेट्स आहोत. पण तुला याआधी नाही पाहिलं. 12वी पर्यंत कुठे शिकलास? याच कॉलेजमध्ये होतो. मी पाहिलंय तुला. काय बोलतोस काय? मी तर तुला नाही कधी पाहिलं. अशा प्रकारे दोघेही खूप गप्पा मारू लागले. त्यांच्यात मैत्री झाली आणि आता ते दिवस रात्र एकत्र लायब्ररीत येऊन वाचन करू लागले. एक दिवस आयुष कॉलेज कॅन्टीनमध्ये त्याची मैत्रीण नेहा आणि वरुण सोबत होता. काय लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करतोस? एकट्याला कंटाळा नाही का येत? मी एकटा थोडी असतो. माझ्यासोबत मेहुल देखील असतो. कोण मेहुल? अरे, तो जो माझ्या शेजारी बसतो. अगं, आपलाच क्लासमेट आहे. माझ्यासोबत प्रत्येक लेक्चर अटेंड करतो. मी तर तुझ्यासोबत कुठल्या मेहुलला नाही पाहिलं. काय बोलतेस काय? थांब, मी आत्ताच त्याला बोलवतो. आयुषने मेहुलला फोन लावला, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. आयुषला टेन्शन आलं. नेहा त्याला म्हणाली, ठीक आहे बाबा, असेल कोणी मेहुल. असे माझं लक्ष मेहुलवर नाही, वरुणवर आहे. असं म्हणत नेहाने वरुणला मिठी मारली आणि आयुषला देखील मोकळं वाटलं. एकदा रात्री आयुष आणि मेहुल लायब्ररीत अभ्यास करत होते. खूप रात्र झाली होती. लायब्रेरियनला झोप आली आणि तो आयुषला म्हणाला, आयुष, आता लायब्ररी तूच सांभाळ. मी निघतो. तुझं झालं तर खाली शिपायाला टाळं लावायला सांग. लायब्रेरियन निघून गेला आणि आयुष मेहुल सोबत पुस्तक वाचण्यात गुंग झाला. वाचता वाचता आयुषचं लक्ष मेहुलच्या पुस्तकांवर गेलं. तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण त्याचं पुस्तक कोरं होतं. आयुषने मेहुलचे पुस्तक हिसकावून घेतलं. त्या पुस्तकांची पाने पलटली तर त्यावर एक अक्षर देखील नव्हते. पुस्तक तर पूर्ण कोरं आहे आणि तू गेल्या 2 महिन्यांपासून हे पुस्तक घेऊन बसलायस. अरे, चक्कर काय मित्रा? असं म्हणत आयुषने आपल्या बाजूला पाहिले तर मेहुल तिथे नव्हता. ते पाहून आयुष घाबरला. मेहुल, कुठं अदृश्य झालास? नेहा पण म्हणत होती तिने मेहुलला कधी पाहिलं नाही. लायब्रेरियन पण लायब्ररीची जबाबदारी माझ्यावर सोपवून गेलाय. तो मेहुलला सुद्धा बोलू शकला असता. या लोकांनी मेहुलला कधी पाहिलं नाहीये का?
मेहुल खरंच नाहीये का? हे पुस्तक, मेहुलचे अचानक गायब होणं, हे सर्व काय आहे? अचानक लायब्ररीची लाईट गेली आणि आयुष अजूनच घाबरला. त्याने डोळे बंद केले आणि लाईट येण्याची वाट पाहू लागला. अचानक लाईट आली आणि आयुष खुश झाला. त्याने डोळे उघडले. पाहतो तर काय, त्याच्या बाजूला मेहुलचं भूत बसलेलं होतं. मेहुल, हे सर्व काय आहे? मेहुल नाही, मेहुलचं भूत. आणि तू हे जे काही पाहतोयस त्यालाही दुसरं तिसरं कोणी नाही, तूच जबाबदार आहेस. मी काय केलं? तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आठव 1 वर्षापूर्वीची 12वीची परीक्षा. तू एका मुलाला कॉपी करताना पकडलं होतंस. हे ऐकून आयुष 1 वर्ष मागे गेला. तेव्हा त्याला बायोलॉजीच्या परीक्षेचा दिवस आठवला. सर, हा मुलगा कॉपी करतोय. ए चल, उभा राहा. सर, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी सर. 2 मिनिटाच्या आत इथून बाहेर निघ, नाहीतर HSC एक्झाम मधून रस्टिकेट केलं जाईल. तुला माहितीये का, एक्झाम हॉल मधून बाहेर आल्यावर मी काय केलं तुला कसं कळणार? तू तर पेपर लिहिण्यात बिझी होतास. मी बिल्डिंग वरून उडी मारून जीव दिला आणि आता तुला मारायला आलोय. हे बघ मेहुल, मान्य आहे चूक माझी आहे, पण तू पण चुकीचा होतास. कॉपी करत होतास. चीटिंग चुकीचीच आहे ना? नाही, आता मी जे करणार आहे ते चुकीचं आहे. हे ऐकून आयुष घाबरला. काय करणार आहेस तू? मेहुलने आयुषचा गळा पकडला आणि त्याने त्याला खिडकीतून बाहेर फेकून दिलं. आयुष लायब्ररीच्या 5व्या मजल्यावरून पडून मरून गेला आणि मेहुल खिडकीतून त्याला बघून हसू लागला. व्हॅलेंटाईन्स वाली रात्र. गोष्ट आहे कोकमपुरा शहरातली. सॅम नावाचा फारच जवान आणि हँडसम मुलगा ट्रेनने त्याच्या मावशीच्या शहरी कोकमपुराला येत होता. ट्रेन स्टेशनवर थांबताच मावशीने सॅमला तिच्या छातीशी कवटाळलं. पहिल्यांदाच माझ्या शहरात आलास, आता मी तुला कुठे जाऊ नाही देणार. काळजी करू नकोस मावशी, अख्खी फेब्रुवारी मी इकडेच एन्जॉय करेन. व्हॅलेंटाईनचा महिना आहे, तुझ्या शहरातून कुठल्या मुलीला नक्कीच पटवून घेऊन जाईन. सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी अचानकपणे दचकली. कोकमपुरामध्ये व्हॅलेंटाईन नाही साजरा होत सॅम. पण सॅमचं लक्ष कुठे वेगळीकडेच होतं. अचानकपणे त्याला चक्कर येऊ लागली. हे काय होतंय? काय झालं बाळा? असं वाटतंय ही जागा, हे शहर मी आधीही पाहिलंय. मला कळत नाही काय काय दिसू लागलंय. डोकं प्रचंड दुखतंय. सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी हसू लागली. अरे वेड्या, आयुष्यात पहिल्यांदा आलास इथे. रात्रभर प्रवास झालाय ना तुझा, त्यामुळे झालंय असं. मग सॅम मावशी सोबत मावशीच्या घराकडे निघाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सॅमने मावशीच्या गॅरेजमध्ये एक बाईक बघितली आणि मावशीला आवाज दिला. मावशी. मावशी तिकडे आली तेव्हा सॅमने विचारलं, ही बाईक आशिष दादाची आहे ना? सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी इमोशनल होऊन बोलली, हो, ही आशिषचीच बाईक आहे. माझा आशिष अगदी तुझ्यासारखाच दिसायचा. देवाने त्याला माझ्यापासून हिरावून नेलं. मावशी रडू लागली आणि सॅमही भावूक झाला. आशिषची बाईक घेऊन सॅम फिरत फिरत रोझी गार्डनला पोहोचला. कळत नाहीये असं का वाटतंय की या गार्डनची माझं जुनं नातं आहे. मला गार्डन मध्ये जाऊन बघायला पाहिजे. सॅम एंट्री गेटवर पोहोचला पण वॉचमनने त्याला तिकडे थांबवलं. नवीन आहेत काय? माहिती आहे ना, व्हॅलेंटाईन संपेपर्यंत रोजी गार्डन उघडत नाही. सॅमने वॉचमन सोबत बरीच हुज्जत घातली पण काही फायदा नाही झाला. सॅम परत बाईक पाशी आला आणि अचानकपणे त्याने पाहिलं बाईक मध्ये कोणीतरी गुलाब लावलं होतं. गुलाब बघताच सॅम खुश झाला. चला, इथे आल्याचा काहीतरी फायदा झाला. रात्रभर सॅम गुलाबाचा वास घेत विचार करत होता की हे गुलाब अखेर कोणी ठेवलं असावं. तेवढ्यात त्याला गुलाबामध्ये एक चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, सॅम, उद्या संध्याकाळी रोझी गार्डन मध्ये भेट. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सॅम रोझी गार्डनला पोहोचला.
पण वॉचमनला पाहिल्यावर त्याला पुढे जायची हिंमतच झाली नाही. कळत नाहीये या शहराला व्हॅलेंटाईन्स पासून काय अलर्जी आहे. तेवढ्यात अचानक त्याचा हात कोणीतरी मागून खेचला आणि त्याने पाहिलं एक मुलगी त्याला मागणं खेचत बाजूच्या रस्त्याने त्याला गार्डन मध्ये घेऊन चालली आहे. गार्डन मध्ये आल्यावर दोघेही थांबले. थोडा श्वास घेतल्यानंतर सॅमने बघितलं मुलगी फारच सुंदर आणि मॉडर्न होती. ओ, तर तू आहेस जिने बाईक मध्ये गुलाब आणि गुलाबात लेटर सोडलं होतं. मी आहे शर्वरी, तुझ्या मावशीच्या शेजारच्या बंगल्यात राहते. परवा तुला येताना बघितलं आणि बघता क्षणी तुझ्यावर फिदा झाले. मला तुला सांगायचं यार, किती हँडसम आहेस तू खरंच. असं म्हणतात शर्वरीने सॅमला प्रपोज केलं आणि अशा प्रकारे दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली. व्हॅलेंटाईन्सच्या दर संध्याकाळी दोघेही लपत छपत रोझी गार्डन मध्ये भेटू लागले. किस डेची संध्याकाळ होती. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर शर्वरीने अचानकपणे सॅमला किस केलं आणि म्हणाली, उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे. उद्या आपण कायमचे एकमेकांचे हो. उद्या रात्री उशिरा ये आणि आशिषचा कोणताही शर्ट घालून ये, समजलं. शर्वरीच्या किसमुळे सॅम त्याचं सर्वस्व हरवून बसला होता. अर्धी रात्र संपली होती. सॅम आशिषच्या रूम मध्ये त्याचा शर्ट शोधत होता. मावशी तिकडे आली आणि तिने सॅमला पाहिलं. नक्कीच काहीतरी गडबड आहे. फिरण्याच्या निमित्ताने उशिरा घरी येतो आणि आता हे मला याला बाहेर जाण्यापासून थांबवलं पाहिजे. सॅम, सॅम, काय करतोयस? चल निघ इथून. सॅमने मावशीकडे बघितलं. त्याचं वागणं बदललं होतं. तो एकदम भयानक बनला होता. बाजूला हो आई, आज मला कोणीही थांबवू शकत नाही. हा. सॅमने मावशीला धक्का दिला आणि मावशी एका भिंतीवर जाऊन आदळली आणि बेशुद्ध पडली. आशिषचा एक शर्ट सॅमने घेतला आणि दरवाजा बंद करून मावशीला एका रूम मध्ये बंद केलं. व्हॅलेंटाईन्सची रात्र होती. सॅम आशिषचा शर्ट घालून गार्डन मध्ये शर्वरी सोबत बसला होता. तो आता पूर्णपणे नॉर्मल होता. मला हे सांग की तू आशिष दादाचा शर्ट का आणायला सांगितलास? कारण मी तुला माझ्या जगात घेऊन जायला आले आशिष. शर्वरी अचानकपणे भयानक भूतनी झाली. सॅम प्रचंड घाबरला होता. घाबरू नकोस आशिष, मी शर्वरी, तुझी प्रेमिका. आठव जरा, 20 वर्षांपूर्वीची ती व्हॅलेंटाईन्सची रात्र. आपण इथे दोघंच बसलो होतो. तेवढ्यात संस्कृती रक्षक बनून काही गुंड इथे आले आणि आपल्याला मारून टाकलं. तू तर सॅम बनून दुसरा जन्म घेतलास, पण मी तुझी वाट बघत राहिले. फक्त तुझी वाट पाहत राहिले. हे काय करतेस तू? हे कोण आहेस तू? शर्वरीच्या भूताने सॅमचे दोन्ही हात पकडले आणि त्याच्या कपाळावर किस केले. अचानकपणे सॅम शांत झाला. मग शर्वरीने सॅमला आलिंगन दिलं आणि तिच्या नखांनी त्याचा गळा चिरून त्याला मारून टाकलं. अशा प्रकारे शर्वरीने दुसरा जन्म घेणाऱ्या तिच्या व्हॅलेंटाईनला मारून व्हॅलेंटाईन्सच्या रात्रीच कायम साठी त्याला तिच्या जगात बोलावलं. बोरवेल वालं भूत. गोष्ट आहे पुण्याची. रश्मी आणि निखिल पती पत्नी होते. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते आणि शहराच्या बाहेर भाड्याच्या जागेत राहायचे. तासन तास प्रवास आणि त्यात फ्लॅटचं भाडं. यापेक्षा तर आपण पुण्यातच एखादा नवीन फ्लॅट घेऊया. आपलं सेव्हिंगही बऱ्यापैकी आहे. रश्मीचं म्हणणं ऐकून निखिलने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या मित्राच्या मदतीने सदानंद नावाच्या माणसाला भेटला ज्याला घर विकायचं होतं. हे बघा, प्रभात रोडवर एक मोठं घर आहे. तसं तर काकांचं आहे, पण काकांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे घर मला देऊन गेले ते. मी US ला शिफ्ट होतोय म्हणून घर विकायचंय. रश्मी आणि निखिलने घर पाहिलं तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी घर विकत घेतलं आणि सदानंद US ला निघून गेला. काही दिवस गेले. रश्मी आणि निखिल नवीन घरात सेटल झाले होते. त्यांचं डेली रुटीन पण खूप चांगलं चाललं होतं. एके दिवशी रश्मी आणि निखिल झोपले होते की अचानक एका आवाजाने रश्मी जागी झाली. आवाज फार भयानक होता. सदानंद, मी तुला सोडणार नाही.
आवाजाने विचलित होऊन रश्मी बेडमधनं उठली आणि चालत चालत एका रूमच्या समोर येऊन थांबली. रूमचं टाळं आपोआप तुटलं. दरवाजा पण आपोआपच उघडला आणि रश्मी रूम मध्ये आली. रूमच्या मधोमध एक फार मोठी बोरवेल होती, ज्यातून फार विचित्र आवाज येत होते. अचानकपणे रश्मीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. रश्मीने मागे वळून पाहिलं तर मागे निखिल उभा होता. रश्मी, अगं इकडे काय करतेस? निखिलचं लक्ष बोरवेलकडे जाताच तो चकित झाला. सदानंदने आपल्याला सांगितलं का नाही की या रूम मध्ये बोरवेल आहे? आपण ही रूम कधी व्यवस्थित नाही पाहिली. रश्मी नॉर्मल होऊन बोलू लागली. बोरवेल आहे तर चांगलंच आहे ना, पाण्याचा त्रास तर नाही होणार आता. दुसऱ्या दिवशी रश्मी निखिल बरोबर जॉबवर तर गेली, पण तिचं वागणं बोलणंच बदललं होतं. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता ती गुपचूप घरी आली आणि बोरवेल समोर येऊन उभी राहिली. मला बाहेर काढा. रश्मीने बोरवेलचा स्विच ऑन केला आणि गार्डन मध्ये येऊन झाडांना बोरवेलचं पाणी देऊ लागली. पाण्यामुळे अख्ख्या कॉलनीमध्ये दुर्गंधी पसरली. लोक नाक तोंड बंद करून घराच्या बाहेर पडली आणि दुर्गंध वाढला. लोकांनी नोटीस केलं की रश्मी दुर्गंधीयुक्त पाण्याने गार्डनला भिजवते. लोक ओरडत रश्मीच्या दिशेने आली. अगं हे सडका पाणी आहे, थांब थांब. लोकांचं म्हणणं ऐकताच जोर जोराने रश्मी हसू लागली आणि पाण्याच्या धारेने तिने लोकांना भिजवायला सुरुवात केली. दुर्गंधीयुक्त पाणी शरीरावर पडताच लोक पळाली. संध्याकाळ होताच निखिल घरी आला तेव्हा त्याने पाहिलं गार्डन मधील सगळी झाडं वेली सुकली होती. निखिलला राग आला आणि तो आतमध्ये किचन मध्ये आला तर रश्मी जेवण बनवत होती. काय गरज होती कॉलनीतल्या लोकांसोबत मूर्खपणा करायची? वेडी म्हणतायत तुला. काय गरज काय होती बोरवेल सुरू करायची? जेवण तयार आहे, हात पाय धुवून घे. रश्मीचा आवाज विचित्र होता, जणू कोणी पुरुष बोलतो आहे. काय झालं रश्मी? दुपारी ऑफिस मधनं पटकन आलीस? माझी तब्येत ठीक नव्हती. काय झालंय तुझ्या तब्येतीला? का असं बिहेव करतेस तू? मध्यरात्र झाली होती. निखिल झोपला होता. अचानक एका भयानक आवाजाने त्याची झोप मोड झाली. सदानंद, मी आलो आहे. निखिल घाबरला. त्याने पाहिलं तर बिछाण्यावर रश्मी नव्हती. अचानकपणे त्याची नजर सीलिंग वर गेली तेव्हा त्याचे डोळे विस्फारले गेले. रश्मी वर लटकलेली भयानक भूत बनली होती. जोर जोरात ओरडत होती. मी आलो आहे सदानंद, मी तुला मारून टाकेन. असं म्हणताच रश्मी निखिलच्या छाताडावर बसली आणि तिने निखिलवर हल्ला केला. रश्मी सोड ग, काय झालंय काय तुला? रश्मी निखिलवर वारंवार वार करत होती. निखिलने रश्मीला फेकलं आणि पळत पळत बोरवेलच्या रूम मध्ये येऊन लपला. निखिलने मोबाईल काढून सदानंदला फोन केला. सदानंद, अरे काय केलंस तू? माझी बायको वेडी झालीये, वारंवार तुझं नाव घेते आणि ती बोरवेल आणि हे सगळं काय आहे? सदानंद हसता हसता म्हणाला, माफ कर मित्रा, झालंय असं की मी काकांची सगळी प्रॉपर्टी हडपलीये आणि त्यांना मारून बोरवेल मध्ये गाडलंय. काकांचं भूत सतावत होतं म्हणून मी घर विकून US मध्ये शिफ्ट झालोय. आता माझं कोणी काही बिघडवू शकत नाही, ना इंडियन पोलीस ना इंडियन काकांचं भूत. असं म्हणून सदानंदने फोन कट केला. पण सत्य ऐकताच निखिलची अवस्था बिकट झाली होती. म्हणजे काकांचं भूत रश्मी मध्ये आलंय आणि सदानंद समजून मला मारताय. तेवढ्यात दरवाजा तोडून रश्मी आत आली आणि ओरडू लागली, माझं घर, माझी इस्टेट हडपून, मला बोरवेल मध्ये पुरून तू इथे लपून बसलाय सदानंद. मी तुला नाही सोडणार. काका, मी निखिल आहे, सदानंद नाहीये. पण रश्मीने निखिलला बोलायची संधीच नाही दिली. तिने निखिलला पकडलं, खेचून बोरवेलच्या दिशेने घेऊन आली आणि निखिल सोबतच तिने बोरवेल मध्ये उडी मारून स्वतः सोबतच निखिलचं आयुष्यही संपवलं. पिझ्झा डिलिव्हरीवाला. जगात कित्येक प्रकारची माणसं आहेत. या लोकांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे संबंध आहे. कोणी कोणासाठी हिरो आहे तर कोणी विलेन. बरीच लोक अशी पण असतात जी काहीही नसतात, फक्त असतात.
मुकेशही असाच एक माणूस होता. आपल्या फॅमिली सोबत मुंबईला शिफ्ट झाला होता आणि पोट भरण्यासाठी पिझ्झा डिलिव्हर करत होता. मुकेश फार भोळा भाबडा आणि गरीब होता. स्वतःचं काम इमानदारीने करायचा आणि याच कारणासाठी मुंबईमध्ये त्याची प्रगती होणं कठीणच होतं. एवढं काम करतो, पार्सल वेळेवर पोहोचवतो, तरी पण पगार वाढवण्याचं काही नावच नाही. पेमेंट भोड्यासारखं पळून पार्सल वेळेवर पोहोचवलं नाही वाढत. त्याच्यासाठी 5 स्टार खेचावे लागतात बेटा. कस्टमर डिलिव्हरी बॉय साठी जेवढे स्टार्स देतो तेवढेच त्याची व्हॅल्यू वाढते. तू आहेस एकतर अशिक्षित, कस्टमर सोबत नीट बोलत पण नाहीस. कस्टमर काय घंटा स्टार देईल तुला? ही मुंबई आहे बॉस, त्यांना पटवावं लागतं. मुकेश बिचारा विचारात गडला. असं असेल तर मी 5 स्टार नक्कीच घेईन. मग काय, त्या दिवसानंतर मुकेश ज्याही कस्टमरला पिझ्झा डिलिव्हरी करायला जायचा. चल पिझ्झा दे, पेमेंट ऑनलाईन केलेलं आहे. चल फुट, नुसतं बघत काय उभा राहिलेस? चल. मॅडम 5 स्टार देऊन टाका ना प्लीज. स्टार मागतोयस की भीक? माझी मर्जी. चल फुट. मॅडम मी तुमच्या पाया पडतो, प्लीज 5 स्टार द्या ना. असं म्हणून मुकेशने त्या बाईचे पाय पकडले. अरे सोड, काय करतोयस? तेवढ्यात त्या बाईचा नवरा आला. अगे काय झालं? अहो बघा ना, जोर जबरदस्ती करतोय हा. मुकेशला जबरदस्त मारला गेला आणि त्याला पळून लावलं. मुकेश कोणीही नव्हता, पण फॅमिलीसाठी तो हिरो होता. बाबा, उद्या फी भरायला तुम्ही शाळेत येणार ना? मुकेशच्या अडचणी वाढतच गेल्या आणि मुकेशला विलन बनावं लागलं. अरे 5 स्टार असेच नाही मिळत. एका वेळेला तर 5 स्टारच्या चक्कर मध्ये एका मुलीला मी कानफडात लागली होती. बस चुकीचं मार्गदर्शन मिळत गेलं आणि बघता बघताच मुकेश एक मानसिक रोगी आणि भयानक विलन बनत गेला. हे घ्या पैसे. मॅडम ते 5 स्टार. हो देईन जा. नाही, माझ्या समोरच द्या. अरे हा काय मूर्खपणा आहे? चल निघ इथून. देतेस की नाही? तू असं नाही ऐकणार. सिक्युरिटी. पण मुलगी अजून आरडाओरडा करेल त्या आधीच मुकेशने तिचा गळा आवळून तिला मारून टाकलं. 5 स्टार नाही तर मग जगण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारे पिझ्झा पोहोचवता मुकेशने बऱ्याच लोकांना स्मशानात पोहोचवलं. पण एके दिवशी अघटित घडलं. 5 स्टारच्या नादामध्ये मुकेश एका बाईचा गळा आवळत होता आणि तेवढ्यात त्या बाईचा नवरा आला जो पोलिसात होता. त्याने गन काढली आणि मुकेशचा एन्काउंटर केला. मध्ये बरीच वर्ष गेली. रीमा पुण्यामध्ये कॉलेजमध्ये शिकत होती आणि गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहायची. एके रात्री ती तिच्या पप्पांशी कॉलवर बोलत होती. ओ बाबा, तुमचं जेवण झालं का? मैत्रिणी त्या खाली मेसमध्ये जेवायला गेल्या. नाही, माझा मूड नव्हता. मी ना पिझ्झा ऑर्डर केलाय. काय बाबा, तुम्ही आणि तुमचे रूल्स. तुमची पिझ्झाशी काय दुश्मनी आहे? ते जाऊ दे, तुम्ही मला भेटायला केव्हा येणार बाबा? तुम्ही आणि तुमची ड्युटी. तेवढ्यात अचानक डोरबेल वाजली. बाबा बाय, डिलिव्हरी बॉय आला बहुतेक. रीमाने दरवाजा उघडला, पार्सल घेतलं. तिने डिलिव्हरी बॉय कडे बघितलं पण नाही. पण जशी ती दरवाजा बंद करू लागली, मॅडम 5 स्टार द्यायचं बरं का. रीमाने आता नजर वर करून बॉय कडे बघितलं आणि तिच्या हातून पार्सल खाली पडलं. ती जोरात किंचाळली आणि ती बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर पडली. कारण की तिच्या समोर दुसरं तिसरं कोणी नाही, मुकेशचं भयंकर भूत उभं होतं. आय एम बॅक. रीमाला हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं होतं. ती शुद्धीवर यायचं नावच घेत नव्हती. डॉक्टर काय झालं? हे बघा, ती शुद्धीवर यायचं नावच घेत नाहीये. कळत नाहीये असं का बरं? डोंट वरी, होतं असं बऱ्याच केसेस मध्ये. मला रीमाला मुंबईला शिफ्ट करायचंय. तेव्हा नर्स पळत पळत आली. रीमा शुद्धीवर आली. रीमा आता पूर्णपणे नॉर्मल होती. तिचे बाबा तिला तिच्या घरी मुंबईला घेऊन आले. रीमा आता नॉर्मल होती, पण बोलतही नव्हती किंवा काही खातही नव्हती. बाळा, असं काय बघितलंस तू? निदान बोल तरी. बोलायचं नाही तर कमीत कमी जेवून तरी घे ना. अहो ऐकलत का? मला काही नाही माहित. हिला पिझ्झा आवडतो ना, मग पिझ्झाच मागवा. तुम्ही ऑर्डर करा बस. थोड्या वेळाने डोरबेल वाजली. बहुतेक करून डिलिव्हरी बॉय आहे. तुम्ही रीमाच्या जवळ बसा, मी बघून येते. रीमाच्या आईने जसा दरवाजा उघडला, ती जोरात किंचाळली.
कारण की समोर मुकेशचं भूत उभं हसत होत. काय आंटी, ओळखलं का? आईचं किंचाळणं ऐकून रीमा एकदम ओरडली. बाबा चला, आईचा जीव धोक्यात आहे. रीमाचे बाबा अचानकपणे कन्फ्युज झाले आणि तेही रीमाच्या मागे मागे पळत पळत हॉलमध्ये आले. हॉलमध्ये मुकेशचं भूत रीमाच्या आईचा गळा आवळून उभं होतं. बाबा बाबा, त्या दिवशी हेच भूत आलं होतं डिलिव्हरी बॉय बनून. सोड सोड, माझ्या आईला सोड. असं म्हणताच रीमा त्या भूतासोबत झटपटू लागली, पण भूताने तिला हवेत उडवलं आणि रीमा भिंतीवर जाऊन आदळली. अचानक भूतावर फायरिंग झाली. भूताने पाहिलं रीमाचे बाबा गन घेऊन त्याच्यावर फायरिंग करत होते. हे पाहताच मुकेशचं भूत हसू लागलं. पोलीस काका, आज मी तुमच्या या खेळण्याने मरणार नाहीये. त्या दिवशी मेलो कारण की मी जिवंत होतो. आज मी मरायला नाही, मारायला आलोय. माझा एन्काउंटर करून माझ्या फॅमिलीला अनाथ करणार आहे. नो, आज मी सोडणार नाही. तुमची पण फॅमिली तबाह करून टाकेन. प्लीज, मी हात जोडतो, माझ्या फॅमिलीला सोड रे. मी पण असेच हात जोडले होते तुझ्या बायको समोर. 5 स्टार मागितले होते, पण तिने नाही म्हटलं आणि बदला घ्यायचा होता, तर मध्ये तू आलास आणि मला मारून टाकलं. मारावं लागलं कारण की तो निर्दोषांना मारत होतास. अच्छा, मग आज तुम्हा सर्वांना मरावं लागेल. असं म्हणताच मुकेशच्या भूताने रीमा, तिचे बाबा आणि आई तिघांना खूप त्रास दिला आणि मग गळा आवळून तडफडवून तिघांना गळा दाबून मारला. म्हणतात की मुकेश आजही मुंबईमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून फिरतो. जे 5 स्टार नाही दे त्यांना मारून बर्बाद करतो. टीव्ही शो शूटिंग ही भयानक आणि सत्य घटना मुंबईची आहे. मुंबई फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीचं माहेरघर आहे. इकडे दररोज शेकडो फिल्म्स आणि सिरियल्सचं शूटिंग चालतं. रोज हजारो ऍक्टर्स काम मागण्यासाठी रस्त्यांवर येतात. कुणाचं करिअर घडतं तर कुणाचं आयुष्य बर्बाद होतं. शनाया पण अशीच एक ऍक्ट्रेस होती जिने मुंबईमध्ये राहून खूप मेहनत केली आणि आज ती टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन आहे. आज परिस्थिती अशी आहे, शनाया जर शो मध्ये नसेल तर शोचा TRP वाढतच नाही. म्हणूनच तर काम देण्यासाठी शनायाच्या घरासमोर प्रोड्युसरशी लाईन लागलेली असते. लाईन तर लागणारच होती, कारण की शनाया खूपच सुंदर होती आणि सोबतच टॅलेंटेड देखील. सुरुवातीला तिला खूप त्रास झाला, पण नंतर जेव्हा तिला ग्रँड सक्सेस मिळालं, तिने त्याला सगळं काही दिलं. सक्सेसमुळे ती फारच घमेंडखोर झाली होती. आता एवढ्या सक्सेस नंतर घमेंडर बनतेच ना. शनाया ज्या सेटवर गेली त्या सेटवर तिच्या घमेंडखोरीचे किस्से नाही सांगितले गेले असं शक्यच नाही. स्पॉट स्पॉट, चहा घेऊन ये. आता आणतो मॅडम. स्पॉटने चहा बनवला आणि चहामध्ये 2 चमचे साखर मिसळू लागला. तेवढ्यात स्पॉट इन्चार्ज आला. हा चहा शनाया मॅडमचा आहे ना? हो, काय झालं? फेकून टाकेला. आत्ताच्या आत्ता फेक आणि दुसरा चहा बनव. पण झालं काय? मी सांगतोय ना, फेक. शूटिंग बंद करायचंय काय? स्वतःचा चेहरा जाळून घ्यायचाय काय? शनाया मॅडमच्या चहामध्ये फक्त अर्धा चमचा साखर जाते, कळलं? स्पॉटने पटकन चहा फेकला आणि दुसरा चहा बनवून त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा साखर घातली. मॅडम एवढ्या रागीट आहेत? तू नवीन आहेस अजून. ही गोष्ट 2 वर्षापूर्वीची आहे. कुठल्या तरी प्रोडक्शनची एक सिरियल चालली होती. शूटिंग होल्ड करा, मला चहा प्यायचा आहे. आता आणतो मॅडम. स्पॉट चहा घेऊन आला आणि शनाया चहा पिऊ लागली. पहिला सिप घेतल्यानंतर चहाने भरलेला कप तिने स्पॉटच्या चेहऱ्यावर फेकला. स्पॉटचा चेहरा जळाला. चहात साखरेची अख्खी गोण ओतलीस का इडियट? कळत नाही का? चहात फक्त अर्धा चमचा साखर घालायची असते. जाड झाले ना तर सासूचे रोल करावे लागतील मला. चल निघ इथून. तोंड नको दाखवस पुन्हा मला. बिचाऱ्याचा चेहरा जळून गेला असेल. तू चेहऱ्याबद्दल बोलतोयस? रात्री तर त्याला अख्खा जाळावा लागला.
म्हणजे तो स्पॉट सर्वांसमोर झालेला अपमान पचवू नाही शकला. त्याने विष पिऊन आत्महत्या केली. ही गोष्ट बाहेर कळू नये म्हणून प्रोडक्शनने रातोरात त्याचा अंतिम संस्कार केला. म्हणून सांगतो, सांभाळून राहा जरा. पॅकअप झालं आणि शनाया तिच्या कार मध्ये बसली. मलिक, गाडी राजवीर साहेबांच्या बंगल्यावर घेऊन चल. राजवीर शनायाचा बॉयफ्रेंड होता. लवकरच दोघेही लग्न करणार होते. शनायाने राजवीर सोबत प्रायव्हेट टाइम स्पेंड केला आणि रात्रीचे 12 वाजले. बच्चा, आता मी निघते. स्वीटहार्ट, उद्या आपण मॉरिशसला फिरायला जातोय. 2 वाजताची फ्लाईट आहे. व्हॉट? बेबी सांगायला पाहिजे ना, उद्या शूटिंग आहे. एपिसोड्सची बँक पण नाहीये जास्त. मी कशी येऊ शकते? ते आता तू बघ. जायचं तर फायनल आहे. ठीक आहे, मी आज रात्री इथेच थांबते. सकाळी 4 वाजताची शिफ्ट लावून 12 वाजेपर्यंत शूटिंग करेन आणि मग आपण दोघं निघूया. ओके? मग काय, शनायाने प्रोड्युसरला फोन करून सांगितलं आणि ती रात्रभर राजवीर कडेच होती. सकाळी 4ची शिफ्ट होती. शनाया सेटवर पोहोचली तर कोणीच पोहोचलं नव्हतं. सांगितलं होतं मी 12 वाजता पॅकअप करायचंय, तरी कोणी नाही आलंय. येऊ दे सगळ्यांना, मग बघते. तेवढ्यात एक नवीन स्पॉट मेकअप रूम मध्ये आला. मॅडम, तुमच्यासाठी काही आणू? नवीन जॉईन झालायस? हो, नाव आहे बिरजू. कोठारी सरांनी सांगितलं 4ची शिफ्ट आहे म्हणून मी 3 वाजताच पोहोचलोय. ठीक आहे, चहा घेऊन ये. बिरजू गेला आणि थोड्या वेळाने चहा घेऊन आला. जसा शनायाने पहिला सिप घेतला, चहा अतिशय गोड होता. तिने पटकन चहाचा कप बिरजूच्या चेहऱ्यावर फेकला आणि डोळे वर करून तिने बिरजूच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तिचा श्वासच रोखला. बिरजूचा चेहराच नाही, त्याचं अख्खं शरीर जळलेलं होतं. त्याचं अख्खं शरीर हिरवं आणि निळ्या रंगाचं होतं. बिरजू माणूस नाही, एक भयानक भूत होता. भूत नाही, बिरजू. तोच बिरजू ज्याच्या चेहऱ्यावर तुने 2 वर्षापूर्वी चहा फेकला होतास. सर्वांसमोर अपमान करून ज्याला विष घेण्यासाठी मजबूर केलं होतंस. घमेंडखोर बाई, मी तुला सोडणार नाही. हे ऐकताच शनाया अजून घाबरली आणि इकडे तिकडे पळू लागली. दरवाजा ठोठावू लागली, पण दरवाजा तर बाहेरून बंद होता. वाचवा, वाचवा, हेल्प, कोणी ऐका, प्लीज हेल्प. कोणी नाहीये. सर्वांना यायला अजून अर्धा तास तरी लागेल. तोवर मी तुझा काटा काढेन. हे ऐकताच शनाया बिरजू समोर विनवणी करू लागली. प्लीज, प्लीज मला सोड ना. मला माझी चूक मान्य आहे. तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे, पण प्लीज मला सोड. मला जाऊ दे. जर असं आहे तर मला माझं ते शरीर परत दे जे तुम्ही लोकांनी अर्ध्या रात्रीत जायला होतं. माझा जीव मला परत दे. हे इम्पॉसिबल आहे. तू काहीतरी वेगळं माग. जर असं आहे तर मला आणखीन काही नकोय. मला तुझा जीव पाहिजे. असं म्हणताच बिरजूने शनायाचा गळा गच्च आवळला आणि विषाची बाटली काढली. बॉटल पाहताच शनाया घाबरली आणि गयावया करू लागली. पण बिरजूच्या समोर तिचं एक न चाललं. बिरजूने तिचं तोंड उघडलं आणि बॉटल तिच्या तोंडात ओतली. थोड्या वेळानंतर अख्खच्या अख्ख विष शनायाच्या पोटामध्ये गेलं आणि ती तडफडून तडफडून मेली. अर्ध्या तासानंतर सेटवर बाकी लोक येऊ लागले. डिरेक्टर स्क्रिप्ट समजवायला जसा शनायाच्या रूम मध्ये गेला, शनायाचा देह विषामुळे हिरवा निळा पडला होता. प्रेत बघून डिरेक्टरची बोबडीच वळली. बराच वेळ तो तिथेच उभा होता आणि मग म्हणाला, त्या बिरजू स्पॉटवाल्याला जेव्हा आपण जायलं त्याची बॉडी पण अशीच हिरवी निळी पडली होती. आता मॅडमची बॉडी पण तशीच, म्हणजे. तेव्हा बिरजूच्या भूताने मागून येऊन डिरेक्टरचा गळा आवळला. म्हणजे बिरजू इज बॅक. आता बिरजू कोणालाच नाही सोडणार. ज्याने ज्याने बिरजूला स्मशानात पाठवलं त्या सगळ्यांना बिरजू सोडणार नाही. बोरवेल वालं भूत. गोष्ट आहे पुण्याची. रश्मी आणि निखिल पती पत्नी होते. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते आणि शहराच्या बाहेर भाड्याच्या जागेत राहायचे. तासन तास प्रवास
आणि त्यात फ्लॅटचं भाडं. यापेक्षा तर आपण पुण्यातच एखादा नवीन फ्लॅट घेऊया. आपलं सेव्हिंगही बऱ्यापैकी आहे. रश्मीचं म्हणणं ऐकून निखिलने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या मित्राच्या मदतीने सदानंद नावाच्या माणसाला भेटला, ज्याला घर विकायचं होतं. हे बघा, प्रभात रोडवर एक मोठं घर आहे. तसं तर काकांचं आहे, पण काकांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे घर मला देऊन गेले ते. मी US ला शिफ्ट होतोय, म्हणून घर विकायचंय. रश्मी आणि निखिलने घर पाहिलं तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी घर विकत घेतलं आणि सदानंद US ला निघून गेला. काही दिवस गेले. रश्मी आणि निखिल नवीन घरात सेटल झाले होते. त्यांचं डेली रुटीन पण खूप चांगलं चाललं होतं. एके दिवशी रश्मी आणि निखिल झोपले होते की अचानक एका आवाजाने रश्मी जागी झाली. आवाज फार भयानक होता. सदानंद, मी तुला सोडणार नाही. आवाजाने विचलित होऊन रश्मी बेडमधनं उठली आणि चालत चालत एका रूमच्या समोर येऊन थांबली. रूमचं टाळं आपोआप तुटलं. दरवाजा पण आपोआपच उघडला आणि रश्मी रूम मध्ये आली. रूमच्या मधोमध एक फार मोठी बोरवेल होती, ज्यातून फार विचित्र आवाज येत होते. अचानकपणे रश्मीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. रश्मीने मागे वळून पाहिलं तर मागे निखिल उभा होता. रश्मी, अगं इकडे काय करतेस? निखिलचं लक्ष बोरवेलकडे जाताच तो चकित झाला. सदानंदने आपल्याला सांगितलं का नाही की या रूम मध्ये बोरवेल आहे? आपण ही रूम कधी व्यवस्थित नाही पाहिली. रश्मी नॉर्मल होऊन बोलू लागली. बोरवेल आहे तर चांगलंच आहे ना, पाण्याचा त्रास तर नाही होणार आता. दुसऱ्या दिवशी रश्मी निखिल बरोबर जॉबवर तर गेली, पण तिचं वागणं बोलणंच बदललं होतं. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता ती गुपचूप घरी आली आणि बोरवेल समोर येऊन उभी राहिली. मला बाहेर काढा. रश्मीने बोरवेलचा स्विच ऑन केला आणि गार्डन मध्ये येऊन झाडांना बोरवेलचं पाणी देऊ लागली. पाण्यामुळे अख्ख्या कॉलनीमध्ये दुर्गंधी पसरली. लोक नाक तोंड बंद करून घराच्या बाहेर पडली आणि दुर्गंध वाढला. लोकांनी नोटीस केलं की रश्मी दुर्गंधीयुक्त पाण्याने गार्डनला भिजवते. लोक ओरडत रश्मीच्या दिशेने आली. अगं, हे सडका पाणी आहे, थांब थांब. लोकांचं म्हणणं ऐकताच जोर जोराने रश्मी हसू लागली आणि पाण्याच्या धारेने तिने लोकांना भिजवायला सुरुवात केली. दुर्गंधीयुक्त पाणी शरीरावर पडताच लोक पळाली. संध्याकाळ होताच निखिल घरी आला तेव्हा त्याने पाहिलं गार्डन मधील सगळी झाडं वेली सुकली होती. निखिलला राग आला आणि तो आतमध्ये किचन मध्ये आला तर रश्मी जेवण बनवत होती. काय गरज होती कॉलनीतल्या लोकांसोबत मूर्खपणा करायची? वेडी म्हणतायत तुला. काय गरज काय होती बोरवेल सुरू करायची? जेवण तयार आहे, हात पाय धुवून घे. रश्मीचा आवाज विचित्र होता, जणू कोणी पुरुष बोलतो आहे. काय झालं रश्मी? दुपारी ऑफिस मधनं पटकन आलीस? माझी तब्येत ठीक नव्हती. काय झालंय तुझ्या तब्येतीला? का असं बिहेव करतेस तू? मध्यरात्र झाली होती. निखिल झोपला होता. अचानक एका भयानक आवाजाने त्याची झोप मोड झाली. सदानंद, मी आलो आहे. निखिल घाबरला. त्याने पाहिलं तर बिछाण्यावर रश्मी नव्हती. अचानकपणे त्याची नजर सीलिंग वर गेली तेव्हा त्याचे डोळे विस्फारले गेले. रश्मी वर लटकलेली भयानक भूत बनली होती. जोर जोरात ओरडत होती. मी आलो आहे सदानंद, मी तुला मारून टाकेन. असं म्हणताच रश्मी निखिलच्या छाताडावर बसली आणि तिने निखिलवर हल्ला केला. रश्मी, सोड ग. काय झालंय काय तुला? रश्मी निखिलवर वारंवार वार करत होती. निखिलने रश्मीला फेकलं आणि पळत पळत बोरवेलच्या रूम मध्ये येऊन लपला. निखिलने मोबाईल काढून सदानंदला फोन केला. सदानंद, अरे काय केलंस तू? माझी बायको वेडी झालीये, वारंवार तुझं नाव घेते आणि ती बोरवेल आणि हे सगळं काय आहे? सदानंद हसता हसता म्हणाला, माफ कर मित्रा, झालंय असं की मी काकांची सगळी प्रॉपर्टी हडपलीये आणि त्यांना मारून बोरवेल मध्ये गाडलंय. काकांचं भूत सतावत होतं म्हणून मी घर विकून US मध्ये शिफ्ट झालोय. आता माझं कोणी काही बिघडवू शकत नाही, ना इंडियन पोलीस ना इंडियन काकांचं भूत. असं म्हणून सदानंदने फोन कट केला. पण सत्य ऐकताच निखिलची अवस्था बिकट झाली होती. म्हणजे काकांचं भूत रश्मी मध्ये आलंय आणि सदानंद समजून मला मारताय. तेवढ्यात दरवाजा तोडून रश्मी आत आली आणि ओरडू लागली,
माझं घर, माझी इस्टेट हडपून, मला बोरवेल मध्ये पुरून तू इथे लपून बसलाय सदानंद. मी तुला नाही सोडणार. काका, मी निखिल आहे, सदानंद नाहीये. पण रश्मीने निखिलला बोलायची संधीच नाही दिली. तिने निखिलला पकडलं, खेचून बोरवेलच्या दिशेने घेऊन आली आणि निखिल सोबतच तिने बोरवेल मध्ये उडी मारून स्वतः सोबतच निखिलचं आयुष्यही संपवलं. भूतांचा दरबार. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात खूप सारी भूतं राहत होती. त्या सर्वांचा एक राजा होता. त्याचं नाव होतं कालीचरण. तो खूप शक्तिशाली होता आणि तितकाच भयानक देखील होता. सर्व भूत त्याला घाबरत असत. कालीचरण त्याच्या महालात राहत असे. कोणत्या भूताला जर न्याय हवा असेल तर ते कालीचरणच्या दरबारात न्याय मागायला येत. महाराज, मी दूर शहरात जाऊन धष्टपुष्ट मानव पकडून आणला, मात्र याने त्या मानवाला चोरून खाऊन टाकलं. नाही महाराज, तो मानव मी शहरातून पकडून आणला होता. अच्छा, तर मग सांग, तू त्या मानवाला कोणत्या शहरातून पकडून आणले होतेस? मी त्याला सूरजगड मधून पकडून घेऊन आणलं. तू खोट बोलत आहेस. सूरजगड मध्ये वर्षानुवर्षे दुष्काळ आहे, म्हणून तिथला कोणताही माणूस जाडा नाही. लंबू भूत, या भूताला आगीत टाकून जाळून टाका. महाराज, महाराज, मला माफ करा. मी पुन्हा असं नाही करणार. या भूतांच्या दरबारात सर्वांना न्याय मिळतो. दरबारात बसलेले सर्वजण जोर जोरात हसू लागतात. एक दिवस त्या जंगलातून राजू नावाचा माणूस जात होता. तितक्यात काळ्या आणि लाल अशा दोन भूतांनी त्याला पाहिले. इतका जाडा माणूस, याला तर मीच खाणार. ती दोन्ही भूत उडत उडत राजूकडे जाऊ लागतात आणि दोघंही राजूला पकडतात. या मानवाला पहिले मी पकडलंय. नाही नाही, या मानवाला पहिले मी पकडलंय. अशा तऱ्हेने दोघांमध्ये बाचाबाची सुरू होते आणि मग ते ठरवतात, चल या मानवाला आपण दरबारात घेऊन जाऊया. ती दोन्ही भूत राजूला घेऊन दरबारात येतात. लाल भूत कालीचरणला घडलेली सगळी घटना सांगतो आणि मग म्हणतो, महाराज, आता तुम्हीच निर्णय घ्या. या माणसाला नक्की कोणी खायचं? हे मानव, तूच सांग, या दोघांपैकी सर्वात आधी तुला कोणी पकडलं? इतकी भूत पाहून राजू घाबरतो आणि मग रडू लागतो. मला जाऊ द्या, मी चुकून जंगलात आलो, मला जाऊ द्या. अरे आधी तू रडणं थांबव. मला रडणारी माणसं आवडत नाही. रडू नाही तर काय करू? मला काळ्या भूताने खाल्लं काय किंवा लाल भूताने खाल्लं काय? शेवटी मी मरणारच आहे. दया करा महाराज. तू भूतांच्या दरबारात आहेस. इथे दया नाही, फक्त न्याय मिळतो. चला आता ठरवूया की या माणसाला तुम्हा दोघांपैकी याला कोण खाणार. तुम्ही जेव्हा या माणसाला पाहिलं तेव्हा हा काय करत होता? जेव्हा मी त्याला बघितलं तेव्हा तो पाणी पित होता. जेव्हा मी त्याला बघितलं तेव्हा तो भाकरी खात होता. हे मानवा, आता तूच सांग, तू पहिल्यांदा पाणी प्यायलास की भाकरी खाल्लीस? मी 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 पहिल्यांदा भाकरी खाल्ली.
म्हणजे काळ्या भूताने तुला पहिल्यांदा पाहिलं. म्हणजे आता याला मी खाणार. म्हटलं होतं ना, भूतांच्या या दरबारात सर्वांसोबत न्याय होतो. तितक्यात राजूला एक कल्पना सुचते आणि तो म्हणतो, पण भूतांच्या महाराजा, तुम्ही त्या लहान भूताबरोबर अन्याय केला. तू काय म्हणतोयस? मला मान्य आहे की काळ्या भूताने मला पहिल्यांदा पाहिलं, पण मी तर छोट्या भूताला पहिल्यांदा पाहिलं. आणि त्याच वेळी माझ्या मनात विचार आला की मला हे छोटे भूतच खाऊ शकतं, म्हणून माझ्यावर या छोट्या भूताचाच अधिकार असला पाहिजे. हे तू काय म्हणतोयस? हा माणूस बरोबर बोलतोय. त्याच्यावर या छोट्या भूताचाच अधिकार असला पाहिजे, म्हणून त्याला छोटे भूतच खाणार. तितक्यात ते छोटे भूत म्हणालं, पण महाराज, मी माणूस नाही खात. काय? महाराज, मग तर तुम्ही मला इथून सुखरूप जाऊ दिलं पाहिजे, आणि हाच न्याय आहे. आणि या भूतांच्या दरबारात सगळ्यांसोबत न्याय होतो ना. कालीचरणला राजूचं म्हणणं पटतं आणि मग तो म्हणतो, हा माणूस बरोबर बोलतोय. जर लहान भूत त्याला खाऊ इच्छित नाही तर त्याला जाऊ दिलं पाहिजे, कारण या भूतांच्या दरबारात सगळ्यांसोबत न्याय होतो. अशा हुशारीने राजू इतक्या भयंकर भूतांमधून सुखरूप बाहेर पडतो आणि काळे आणि लाल भूत अशा तऱ्हेने त्याला पाहतच राहतात. मित्र बनला भूत ही घटना आहे पुण्यातील. आयुष पुण्याच्या DK पाटील कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला होता. त्याचं 12वी पर्यंतचं सर्व शिक्षण DK पाटील कॉलेजमधूनच झालं होतं. आयुषला IAS बनायचं होतं आणि त्यासाठी तो कॉलेजच्या लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करत असे. एक दिवस आयुषने लायब्रेरियनला विचारलं, टाइम्स ऑफ इंडिया कुठे आहे? मला सापडत नाहीये. बहुतेक कोणीतरी घेऊन गेलं असेल. आयुषला आश्चर्य वाटलं, कारण त्याच्याशिवाय कॉलेजमध्ये दुसरं कोणी टाइम्स ऑफ इंडिया वाचणारे नव्हते. आयुषने दुसरे वर्तमानपत्र घेतले आणि आपल्या जागेवर जाऊन तो बसला. तितक्यात त्याचं लक्ष त्याच्या बाजूला बसलेल्या मुलाकडे गेलं. तो टाइम्स ऑफ इंडिया वाचत होता. आयुषने त्याला विचारलं, IAS ची तयारी करतोयस का? होय. तुझं नाव काय आहे? मेहुल. मी फर्स्ट इयर शिकतोय. अरे, आपण तर क्लासमेट्स आहोत, पण तुला याआधी नाही पाहिलं. 12वी पर्यंत कुठे शिकलास? याच कॉलेजमध्ये होतो. मी पाहिलंय तुला. काय बोलतोस काय? मी तर तुला नाही कधी पाहिलं. अशा प्रकारे दोघेही खूप गप्पा मारू लागले. त्यांच्यात मैत्री झाली आणि आता ते दिवस रात्र एकत्र लायब्ररीत येऊन वाचन करू लागले. एक दिवस आयुष कॉलेज कॅन्टीनमध्ये त्याची मैत्रीण नेहा आणि वरुण सोबत होता. काय लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करतोस? एकट्याला कंटाळा नाही का येत? मी एकटा थोडी असतो. माझ्यासोबत मेहुल देखील असतो. कोण मेहुल? अरे, तो जो माझ्या शेजारी बसतो. अगं, आपलाच क्लासमेट आहे. माझ्यासोबत प्रत्येक लेक्चर अटेंड करतो. मी तर तुझ्यासोबत कुठल्या मेहुलला नाही पाहिलं. काय बोलतेस काय? थांब, मी आत्ताच त्याला बोलवतो. आयुषने मेहुलला फोन लावला, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. आयुषला टेन्शन आलं. नेहा त्याला म्हणाली, ठीक आहे बाबा, असेल कोणी मेहुल. असे माझं लक्ष मेहुलवर नाही, वरुणवर आहे. असं म्हणत नेहाने वरुणला मिठी मारली आणि आयुषला देखील मोकळं वाटलं. एकदा रात्री आयुष आणि मेहुल लायब्ररीत अभ्यास करत होते. खूप रात्र झाली होती. लायब्रेरियनला झोप आली आणि तो आयुषला म्हणाला, आयुष, आता लायब्ररी तूच सांभाळ. मी निघतो. तुझं झालं तर खाली शिपायाला टाळं लावायला सांग. लायब्रेरियन निघून गेला आणि आयुष मेहुल सोबत पुस्तक वाचण्यात गुंग झाला. वाचता वाचता आयुषचं लक्ष मेहुलच्या पुस्तकांवर गेलं. तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण त्याचं पुस्तक कोरं होतं. आयुषने मेहुलचं पुस्तक हिसकावून घेतलं.
त्या पुस्तकांची पाने पलटली तर त्यावर एक अक्षर देखील नव्हते. पुस्तक तर पूर्ण कोरं आहे आणि तू गेल्या 2 महिन्यांपासून हे पुस्तक घेऊन बसलायस. अरे चक्कर काय मित्रा? असं म्हणत आयुषने आपल्या बाजूला पाहिले तर मेहुल तिथे नव्हता. ते पाहून आयुष घाबरला. मेहुल, कुठं अदृश्य झालास? नेहा पण म्हणत होती तिने मेहुलला कधी पाहिलं नाही. लायब्ररियन पण लायब्ररीची जबाबदारी माझ्यावर सोपवून गेलाय. तो मेहुलला सुद्धा बोलू शकला असता. या लोकांनी मेहुलला कधी पाहिलं नाहीये का? मेहुल खरंच नाहीये का? हे पुस्तक, मेहुलचे अचानक गायब होणं, हे सर्व काय आहे? अचानक लायब्ररीची लाईट गेली आणि आयुष अजूनच घाबरला. त्याने डोळे बंद केले आणि लाईट येण्याची वाट पाहू लागला. अचानक लाईट आली आणि आयुष खुश झाला. त्याने डोळे उघडले. पाहतो तर काय, त्याच्या बाजूला मेहुलचं भूत बसलेलं होतं. मेहुल, हे सर्व काय आहे? मेहुल नाही, मेहुलचं भूत. आणि तू हे जे काही पाहतोयस त्यालाही दुसरं तिसरं कोणी नाही, तूच जबाबदार आहेस. मी काय केलं? तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आठव 1 वर्षापूर्वीची 12वीची परीक्षा. तू एका मुलाला कॉपी करताना पकडलं होतंस. हे ऐकून आयुष 1 वर्ष मागे गेला. तेव्हा त्याला बायोलॉजीच्या परीक्षेचा दिवस आठवला. सर, हा मुलगा कॉपी करतोय. ए चल उभा राहा. सर सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी सर. 2 मिनिटाच्या आत इथून बाहेर निघ, नाहीतर HSC एक्झाम मधून रस्टिकेट केलं जाईल. तुला माहितीये का, एक्झाम हॉल मधून बाहेर आल्यावर मी काय केलं तुला कसं कळणार? तू तर पेपर लिहिण्यात बिझी होतास. मी बिल्डिंग वरून उडी मारून जीव दिला आणि आता तुला मारायला आलोय. हे बघ मेहुल, मान्य आहे चूक माझी आहे, पण तू पण चुकीचा होतास. कॉपी करत होतास. चीटिंग चुकीचीच आहे ना? नाही, आता मी जे करणार आहे ते चुकीचं आहे. हे ऐकून आयुष घाबरला. काय करणार आहेस तू? मेहुलने आयुषचा गळा पकडला आणि त्याने त्याला खिडकीतून बाहेर फेकून दिलं. आयुष लायब्ररीच्या 5व्या मजल्यावरून पडून मरून गेला आणि मेहुल खिडकीतून त्याला बघून हसू लागला. इंग्रजी हडळ. ही कहाणी आहे इंग्लंडच्या लंडन शहराच्या जवळ असलेल्या छोट्याशा गाव पॅरिपोनाची. पॅरिपोना घनदाट जंगल आणि डोंगरांनी वेढलेलं एक सुंदर गाव होतं. जशी परदेशी माणसं भारत फिरायला येतात तशीच भारतीय लोक सुद्धा परदेश बघायला जातात. असेच काही मित्र लंडन बघण्यासाठी पहिल्यांदा इंग्लंडला गेले. त्यांच्यामध्ये राजू पण होता. उंच उंच डोंगरांवर फिरणं आणि घनदाट जंगलांमध्ये रात्रभर निशाचरासारखं फिरणं राजूला खूप आवडायचं. 15 दिवस राजू मित्रांसोबत लंडन फिरत होता. त्यांनी एक गाईडही केला होता. तो त्यांना शहराची माहिती देत होता. 15 दिवसातच राजू लंडन फिरून खूप बोर झाला. यार माधव, मी खूप बोर झालोय यार. चल ना डोंगरात आणि जंगलांमध्ये जाऊया, धमाल करूया, मजा येईल. मी तर एक गाव पण सर्च केलंय. जास्त दूर नाहीये पॅरिपोना. पॅरिपोनाचं नाव ऐकताच तो इंग्रजी गाईड दचकला. न्यू न्यू पॅरिपोना न्यू. आता याला काय झालं यार? म्हणजे हा आता आपल्याला पॅरिपोना नाही फिरवणार? नाही यार, याने तर आधीच सांगितलं होतं ना हा शहराच्या बाहेर नाही जाणार म्हणून. आणि पॅरिपोना तर अजिबातच नाही. असं काय आहे पॅरिपोनामध्ये? डोंगर आणि घनदाट जंगलांनी वेढलेलं एक सुंदर गाव आहे. याचं सोडा, तुम्ही तरी याल ना माझ्यासोबत? नाही यार, आतापर्यंत फक्त शहरच फिरलोय. या शहराची चव चाखणं अजून बाकी आहे. तुला कळतंय ना? पॅरिपोना विषयी राजूच्या मनामध्ये अजूनच उत्सुकता निर्माण होऊ लागली आणि तो एकटाच ट्रेन मध्ये बसून निघून गेला. जेव्हा तो निघाला तेव्हा रात्र होती. पॅरिपोनाला पोहोचला तेव्हा खूप रात्र झाली होती. 4 दिशांना काळे काळे डोंगर आणि घनदाट जंगल होतं आणि मधोमध होतं पॅरिपोना. हे पाहताच राजूचं मन सुखावून गेलं. अरे वा, फार मजा येणार आहे. कारण की गावकरी थकून भागून जेवून आता आराम करत असतील नाही. रात्रभर जंगल आणि डोंगरांचा आस्वाद घेतो, सकाळी सकाळी गावात जाईन.
राजूने टॉर्च काढला आणि जंगलात फिरू लागला. जंगलामध्ये भयंकर श्वापद होती, पण राजूला सवय होती स्वतःला वाचवत जंगलामधनं चालत चालत डोंगराच्या माथ्यावर पोहोचला. राजूला तहान लागली होती खूप आणि त्याच्याजवळ पाणीही उरलं नव्हतं. उफ, थकलो रे बुवा. हा डोंगर जरा जास्तच टफ आहे. इथे कुठे पाणी मिळालं असतं ना तर फार बरं झालं असतं. असं म्हणताच राजू टॉर्च फिरवू लागला की अचानकपणे अंधारात एका कोपऱ्यात बसलेली म्हातारी दिसली आणि राजू घाबरला. कोण आहे तिकडे? डोंट वरी, मी सॅनिटा आहे. इथेच डोंगरावर राहते. तुला पाणी पाहिजे ना? पाण्याचं नाव ऐकताच राजू धावत पळत त्या म्हातारीकडे गेला आणि तिच्याकडनं पाणी घेऊन त्याने प्यायला. तुम्हाला मराठी पण येतं? हो, तुझ्यासारखे बरेच इंडियन्स येतात. मी त्यांचे प्रश्न ऐकून ऐकून मराठी शिकले. प्रश्न ऐकून? खूपच थंडी आहे ना, विस्की पिणार का तू? हे ऐकून तर राजूच्या मनात गुलाब फुलू लागले. हो, नक्की पिन. मग ये माझ्या मागे. राजू सॅनिटाच्या मागे मागे एका झोपडीमध्ये गेला ज्याचं छत नव्हतं. डोक्यावर चंद्र लटकत होता. अजबच झोपडी आहे ही. तेव्हा राजूची नजर लाकडाच्या पिंपावर गेली. वाटतंय की ह्याच्यामध्ये विस्की आहे. राजूने इकडे तिकडे पाहिलं पण सॅनिटा नव्हती कुठेच. वाटतंय की काही कामानिमित्त बाहेर गेली असावी. मी विस्की तरी पिऊन घेतो. जसं राजूने पिंपाचं झाकण उघडलं तो अवाकच झाला, कारण की त्याच्यामध्ये विस्की नाही, एक भयंकर विलायती हडळ बसली होती. राजू घाबरला. हडळ हसत हसत बाहेर आली. सॅनिटा, सॅनिटा. अरे वीड्या, मीच तर सॅनिटा आहे. तुला फसवून इकडे घेऊन आले. पण असं का? कारण मी उपाशी आहे. मला तुला खायचंय. आता कळलं मला. गाईड पॅरीपोनाला यायचं का नाही म्हणत होता. प्लीज मला सोड, मला सोड ना. नक्कीच, तुला सुटायची संधी मी नक्कीच देईन. तू मला एक प्रश्न विचार. मी जर बरोबर उत्तर दिलं तर तू मरशील. मला उत्तर नाही आलं तर मी जळून जाईन आणि तू वाचशील. विचार, किती कठीण प्रश्न विचारायचा आहे तो विचार. पण एक लक्षात ठेव, प्रश्न एकच विचारायचाय. राजू कोंडीत सापडला. त्याला कळत नव्हतं की कोणता प्रश्न विचारला जावा जो सर्वात कठीण असेल आणि ज्याचं उत्तर त्या हडळीला येत नसावं. अरे देवा, कुठे अडकलोय मी ह्या. अशा कठीण प्रसंगी सोपं काम पण कठीण होऊन जातं आणि हिने तर प्रसंगच अजून कठीण केलाय. म्हणजे कठीण प्रश्नाचं उत्तर देणं हिच्यासाठी सोपं आहे. राजू संकटात सापडलाय हे बघून ती हडळ जोर जोरात हसू लागली. तिच्या जोर जोराच्या हसण्याच्या आवाजाने ते डोंगरही थरथर कापू लागले, ज्यामुळे तेही थरथरू लागले. काय झालं? प्रश्नाचं उत्तर नाही, प्रश्न विचारायला सांगितलाय. तो सुद्धा सगळ्यात कठीण प्रश्न, जो तुझा जीव वाचवू शकेल. चेहरा तर असा केलाय जसं काही मीच तुला एखादा प्रश्न विचारलाय. विचार तर करू दे. कर कर, पटकन विचार कर. मला खूप भूक लागलीये. भूक तर मला पण लागलीये, पण माझा जीव वाचला तर मी खाईन ना. विचार कर राजू, लवकर विचार कर. अशा प्रकारे राजूने बराच वेळ आपलं डोकं खाजवलं, पण त्याला एकही कठीण प्रश्न सुचला नाही. त्याच्या डोक्यामध्ये प्रश्न तर भरपूर होते, परंतु प्रश्न तर भरपूर आहेत, पण ही हडळ पटकन त्याचं उत्तर देईल आणि मला माझा जीव गमवावा लागेल. नाही नाही नाही, फालतू प्रश्न विचारून कोंबड्यासारखं हलाल नाही व्हायचं आहे मला. कोंबडीचं अंड. अचानकपणे राजू जोराने ओरडला. मिळाला, प्रश्न सापडला. हे ऐकताच हडळ खुश झाली. अच्छा, मला पण बघू दे किती कठीण प्रश्न आहे. जो कोणी या झोपडीत आलाय तो झोपडीच्या बाहेर नाही गेला, एवढं लक्षात ठेव. चल विचार.
मी तुला जो प्रश्न विचारणार आहे ना तो मी लहानपणापासूनच ऐकतोय, पण कोणी याचं उत्तर नाही देऊ शकलं. याचं खरं उत्तर जगातला कोणी माणूस नाही देऊ शकत. अरे तर मग पटकन विचार ना. प्रश्न हा आहे की आधी कोंबडी आली की अंड? आधी कोंबडी आली की आधी अंड? कोंबडी, अंड, नाही, अंड, कोंबडी, अंड, कोंबडी, अंड, कोंबडी, नाही, नाही. अशा प्रकारे हडळ अंड आणि कोंबडी करत राहिली आणि प्रश्नामध्ये गुरफटून गेली. थोड्या वेळाने अचानकपणे ती हडळ जळू लागली आणि बघता बघता ती हडळ जळून भस्म झाली. म्हटलं होतं ना मी, या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणी नाही देऊ शकलंय. अशा प्रकारे राजूने आपल्या प्रश्नाने आणि सोबतच अख्ख्या पॅरिपोनाला हडळीच्या जाचातून मुक्त केलं.